सर्वांना माझं जय भीम. माझं नाव मृणाल माधुरीमध्ये विद्या आहे. खूपदा माधुरीमध्ये मृणालमध्ये परिचय झालेला आहे आणि होतच राहतं. तर सर्वात आधी मला देविका सुरेश्वर सरांना खूप खूप अभिनंदन करते. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स की त्यांनी ही पुस्तकाची संकल्पना केलेली आहे आणि त्यांना शब्दार्थांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. कारण की मला माहिती आहे मुलांसाठी पुस्तक लिहिणं आणि मुलांना शिकवणं डिफिकल्ट असतं. मी UK मास्टर्स आणि बॅचलर्सला शिकवते म्हणून मला एवढं डिफिकल्ट वाटत नाही. पण जेव्हाही मला कुठे बोलायला सांगतात आणि स्पेशली जेव्हा स्टुडंट्स आणि छोट्या मुलांमध्ये बोलायला सांगतात तर मी घाबरते. कारण की मला कळत असते की त्यांना काय सांगू, त्यांच्याशी कसं बोलायला पाहिजे, त्यांच्याशी संवाद कसा करायला पाहिजे. तर हे तुम्ही केलेलं आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि सगळ्यात मोठं कॉंग्रॅच्युलेशन्स मला करायचं आहे प्रज्ञा मेश्रामचा. कारण की ज्यावेळेस सरांनी मला ही पुस्तक दिली आणि मी फक्त असं स्किम केलं तेव्हा सगळ्यात आधी मला तिथले फोटोज दिसले म्हणजे पिक्चर्स दिसले आणि ते खूप अट्रॅक्टिव्ह होते. म्हणजे प्रत्येक इन्स्टन्सवर प्रत्येक घटनेवर एक एक आयडिया काढणं, प्रत्येक घटनेवर म्हणजे संकल्पना करून ते चित्रित आणणं आणि काही काही ते एवढे मला असं वाटतं खूप असे एकदम बारकाईने केलेले आहेत की ते तिथेच मी जास्त बघत राहिली. म्हणजे वाचणं कमी आणि पिक्चरकडे जास्त पाहत राहिली आणि मला वाटतं ते खूप अट्रॅक्टिव्ह आहे स्टुडंट्ससाठी. कारण की एवढी मोठी पुस्तक वाचणं तर कोणीच नाही वाचू शकत जोपर्यंत तिथे पिक्चर्स असत नाही. म्हणजे आताही मला पिक्चर्स असलं तर मी जास्त आवडीने वाचेल आणि मी हे वाचली कारण त्याच्यामध्ये पिक्चर्स होते. तर खूप खूप तुझं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि धन्यवाद की तू एवढे सुंदर हे म्हणजे पिक्चर्स केलेले आहेत. आता मला जेव्हा मी पुस्तक सरांनी दिली तर मला खूप डाऊटफुल होतं कारण की पहिले तर ही पुस्तक म्हणजे मराठी आणि आधीपासून इंग्लिश मीडियममध्ये असल्यामुळे आणि UK 5 वर्ष असल्यामुळे मराठी मला फक्त बोलता येतं, वाचता म्हणजे खूपच कठीण आहे. मराठी वाचणं म्हणजे मला माझं डोकं दुखायला लागतं. तर जेव्हाही मराठीचं काही येतं मी फक्त माझ्या आईला सांगते की तू मला वाचून सांग आणि मी ऐकते. मी मग बघते की कसं काय करायचं आहे. पण ह्या पुस्तकाची खूप विशेषता ही आहे की एवढी सोप्या लँग्वेजमध्ये केलेलं आहे की मी सुद्धा वाचू शकते. आणि मला वाटतं की जर मी वाचू शकले तर कोणी वाचू शकतो मराठी आणि कोणालाही समजेल. आणि फक्त वाचू नाही शकले तर मला समजलं की. तर सर हे खूप मोठं तुमचं अचिव्हमेंट आहे की तुम्ही मला मराठी वाचायला लावली आणि मला समजली सुद्धा ती मराठी. आणि मला समजली, मला तिची जाणीव झाली तर मला असं वाटतं की जी आता यंग जनरेशन आहे जी हे सगळं वाचणार आहे त्यांनाही कुठेतरी हे समजेल, त्यांनी कुठेतरी याची जाणीव असेल. कारण की आता यंग जनरेशनमध्ये ऑल्दो मराठी मे बी सब्जेक्ट असेल पण हिंदी सब्जेक्ट असतं. तर तुम्हाला वाचता येणार. आता मी हिंदी 10th सोडलं. 2014लाच माझं 10वी झालं आणि सोडून टाकलं. त्याच्यानंतर कधी माझा ॲज देवनागरीशी असा संबंध राहिला नाही. म्हणून मला डिफिकल्ट होतं. पण ही पुस्तक मला याच्यासाठी खूप चांगली वाटली आहे की मी याला वाचलं, मला समजलं आणि मला त्याचे खूप सारे इन्स्टेन्सेस आता तुमच्यासमोर सांगायचेच आहेत. पण सगळ्यात आधी तर जेव्हा हे पुस्तक आपण पाहू तर सगळ्यात फ्रंट पेजवरती आपल्याला दिसतं की बुद्धांचा जन्म होत आहे. हळूहळू आपण बघत गेलो आणि लास्टमध्ये त्यांचं मृत्यू म्हणजे असं एक पूर्ण स्टोरी सारखं आपल्याला समजतं की स्टार्टपासून त्यांचे वेगवेगळे इन्सिडेन्सेस झाले त्यांच्या लाईफमध्ये आणि लास्टमध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं. म्हणजे ही पुस्तक तुम्हाला बुद्धांबद्दल सगळं सांगणार अशी एक पुस्तक आहे आणि अशी एक संकल्पना ह्या जे फ्रंट पेज आणि बॅक पेजमध्ये केलेलं आहे. मला वाटतं की खूप इंटरेस्टिंग आणि खूप इंटिग्रेटिव्ह वेमध्ये याला सांगण्याचा प्रयत्न केला. आता 2023 पासून मी UK बुद्धिझम शिकत आहे आणि शिकवती आहे. बुद्धिझम म्हणजे पर्टिक्युलरली बुद्धिस्ट इकॉनॉमिक्समध्ये माझं रिसर्च आहे. कारण की माझा आधीपासून बॅचलर्स आणि मास्टर्स बिझनेस आणि इकॉनॉमिक्समध्ये झाल्यामुळे मी त्याच्यामध्ये सामील गेलेली आहे आणि माझा रिसर्च पण बुद्धिस्ट इकॉनॉमिक्समध्ये आहे. जेव्हा आपण बुद्धिझम वाचतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की बुद्धिझम समजणं खूप डिफिकल्ट आहे. कारण की पहिले तर बुद्धिझममध्ये खूप डिफरंट ओपिनियन्स आहेत खूप साऱ्या ऑथर्सचे. म्हणजे एका प्रसंगाला तुम्हाला खूप डिफरंट ऑथर्स भेटतात ज्यांनी त्या प्रसंगाचं विवरण वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. तर एक्झॅक्टली कोणतं घ्यायचं ते खूप डिफिकल्ट आहे. सेकंडली जेव्हा मी बुद्धिझम
वाचते तेव्हा रिडिंग तर डिफिकल्ट आहेच. कधी खूपदा तुम्हाला वारंवार ते वाचावं लागतं सेम पॅरेग्राफ समजण्यासाठी, आणि ते समजून घेणे तेवढंच डिफिकल्ट आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही. तर ज्यावेळेस मी बुद्धिझमचा अभ्यास करत होते, माझ्या आईसोबत मी प्रत्येकदा याचं म्हणजे कन्व्हर्सेशन करतच राहते. तेव्हा त्यांनी मला सजेस्ट केलं की मी बुद्ध आणि त्यांचा धम्म सुद्धा वाचायला पाहिजे. जे बुद्ध आणि त्यांचा धम्म तर मी इंग्लिशमध्येच वाचणं सुरू केलं. तर जेव्हा मी बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचायला लागले तेव्हा मला असं जाणवलं की लँग्वेज खूप डिफिकल्ट आहे माझ्यासाठी सुद्धा. म्हणजे कधी कधी ते लँग्वेज मला ते म्हणजे बुद्ध आणि धम्म सुद्धा मला वारंवार डबल तर सेम पॅरेग्राफ वाचावं लागतं ते समजण्यासाठी. तर ज्यावेळी म्हणजे PhD स्टुडंटसाठी ते डिफिकल्ट होऊ शकते, तर स्टुडंटसाठी तर नक्कीच डिफिकल्ट राहणार. कारण की बुद्ध आणि धम्म मी जेव्हा घेतलं वाचायला 2024-25 मध्ये, त्याआधी जेव्हा मी 7th की 8th ग्रेडमध्ये होती तेव्हाही माझ्या आईने ती पुस्तक मला दिलेली वाच, पण मी वाचूच नाही शकते कारण की मला समजलंच नाही की ते एक्झॅक्टली म्हणजे काय सांगत आहे. ते ग्रास्पच करणं मला खूप डिफिकल्ट वाटलं. पण मला ही पुस्तक पाहून मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे. मुलांपर्यंत बुद्धिझम जायला पाहिजे, मुलांना बुद्धिझम समजलं पाहिजे, आणि तुम्ही जेवढं त्यांना इझी वेने बुद्धिझम सांगाल तेवढंच त्यांचा इंटरेस्ट सुद्धा बुद्धिझममध्ये वाढणार. कारण की जर तुम्ही त्यांना डिफिकल्ट लँग्वेज घेणार तेव्हा, आणि ऑलरेडी त्यांच्याकडे स्कूलचे अभ्यास असतातच, तुम्ही स्कूलचे अभ्यास त्यांना करायला लावतो, उलट तुम्ही आता म्हणणार की तुम्ही बुद्ध पण वाचा आणि बुद्धिझमही वाचा. एवढं छोटं डोकं एवढं सगळं कसं करू शकणार. तर तुम्ही जेवढं त्यांना इझी करू शकता, जेवढं तुम्ही त्यांना इझिली बुद्धिझम आणू शकता त्यांच्यासमोर, तेवढंच ते इम्पॉर्टंट आहे, तेवढंच नेसेसिटी आहे, तेवढंच नेसेसरी सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं की यूथसाठी, मुलांसाठी आणि टीनेजर्ससाठी सुद्धा, स्पेशली टीनेजर्ससाठी म्हणजे 18 to 19 वयापर्यंत हे पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की बुद्धिझम फक्त एक आपण रिलिजन पर्यंत त्याला ठेवलं नाही पाहिजे. बुद्धिझम फक्त रिलिजन नाहीच आहे. बुद्धिझम एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन सारखं एक एज्युकेशनल सिस्टम आहे. कारण की बुद्धिझम फक्त तुम्हाला धर्म शिकवत नाही, ते तुम्हाला धम्म शिकवतं, आणि धम्म आणि धर्म खूप डिफरंट आहे. धम्मामध्ये तुम्हाला हे सांगतं की तुम्ही कसं राहायला पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे, आणि फक्त तेव्हा बुद्धाने सांगितलेलं नाही, तर तुम्ही आता ते कसं यूज करू शकता ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता खूप साऱ्या ठिकाणी बुद्ध आपण फक्त म्हणजे खूप सारे जे आता रिसर्च होत आहे दुसऱ्या देशामध्ये, बुद्ध फक्त रिलिजन ते थिओलॉजिकल ॲस्पेक्टमध्ये रिसर्च नाही होत आहे. माझं रिसर्च बुद्धिस्ट इकॉनॉमिक्समध्ये आहे, म्हणजे मी बुद्धांना अर्थशास्त्राशी जोडण्याचा प्रयत्न केला. खूप सारे MIT मध्ये रिसर्च होत आहे AI म्हणजे आर्टिफिशियल आणि बुद्धिझमला घेऊन. काही देशांमध्ये बुद्धिझम आणि एन्व्हायरमेंटला धरून रिसर्च होत आहे. म्हणजे आपल्याला हे समजतं की बुद्धिझम फक्त एक स्पिरिच्युअल रिलिजन नाही, ते फक्त धर्म म्हणून राहिलं नाही आहे, ते एज्युकेशन बनलेलं आहे. आणि एज्युकेशन जेव्हा आपण म्हणतो तर फक्त एका वयामध्ये आल्यानंतर, म्हणजे तुम्ही आता खूप साऱ्या ठिकाणी, आता नागपूरमध्ये आपल्याजवळ नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये बुद्धिस्ट स्टडीज डिपार्टमेंट आहे. तिथे आपण स्टुडंट्स बघितले ते सगळे रिटायर्ड, कोणी तुम्हाला यंग स्टुडंट्स दिसणार नाही. कारण की बुद्धिझमला आपण एज्युकेशनच्या वेने पाहिलेलंच नाही आहे. मोस्टली जे रिटायर्ड होतं त्यांना आता सध्या काही काम नाही आहे, म्हणून आपण आता काहीतरी वाचायला पाहिजे, तर ते बुद्धिस्ट स्टडीजमध्ये रिसर्च करणं सुरू करतात, वाचणं सुरू करतात. मे बी तेव्हा त्यांना असं वाटतं की बुद्धिझम रिलिजन नाही आणि एज्युकेशन आहे. पण जर आपण हे यंग एजपासूनच मुलांना ते सांगितलं, आणि यंग एजपासूनच आपण त्यांची धारणा बनवली की बुद्धिझम फक्त तुम्ही म्हणजे परिक्रम पाठपर्यंत नाही, नाहीतर विहारांपर्यंत नाही, पण बुद्धिझमला तुम्ही डे टू डे लाईफमध्ये कसं यूज करू शकता, तुमच्या एज्युकेशनमध्ये तुमची जे स्वतःचे आता ऑलरेडी करिक्युलम जे तुमचं बनलेलं आहे, जे स्कूल्सने तुम्हाला दिलेलं आहे, तिथे तुम्ही बुद्धिझम कसं इन्क्लूड करू शकता, मला असं वाटतं ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि हे ह्या पुस्तकाने खूप चांगल्यापणे केलेलं आहे. तर सर कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन याच्यासाठी. जेव्हा मी हे पुस्तक बघितलं आणि सगळ्यात आधी मी जे टेबल ऑफ कंटेंट्स पाहिले, तर मला खूप सारे टेबल ऑफ कंटेंट्स दिसते. आणि जेव्हाही आपण टेबल ऑफ कंटेंट्स बघतो तर प्रत्येक चॅप्टर मागे आपल्याला 5-6 पेजेस, म्हणजे एक नॉर्मल पुस्तकाचं आहे, एका चॅप्टरमध्ये 5-6 पेजेस तर मिनिमम असतात. आणि जेव्हा मी एवढे सगळे टेबल ऑफ कंटेंट्स पाहिले, म्हणजे 129 असतील, नाही तर मे बी त्याच्यापेक्षाही जास्त असतील, नाही 1 आता मला वाचता येते, मराठी अक्षर आहे, पण जास्तच 200 पर्यंत. तर मला असं वाटतं की एवढं सगळं कसं कोणी वाचू शकणार, म्हणजे 200 चॅप्टर्स हे खूप जास्त झाले कोणासाठी, म्हणजे मी सुद्धा नाही वाचू शकणार. पण मग नंतर जेव्हा मी पुस्तक
ॲक्च्युअलमध्ये वाचायला गेली तेव्हा मला हे कळलं की त्यांनी प्रत्येक चॅप्टरला एक पेज दिलेला आहे. आणि हे मला वाटतं की खूप इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी आहे की कारण की आताच्या जनरेशनमध्ये आपल्याजवळ अटेन्शन डेफिसिट आहे. अटेन्शन डेफिसिट म्हणजे कारण की आपण खूप जास्त मोबाईलशी पुरवून झालेलो आहोत. आपण एकाच गोष्टीला खूप वेळपर्यंत आपण त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. कारण की आता आपण रील्स बघतो. रील्स किती सेकंडचे असतात? 6 सेकंडचे, 10 सेकंडचे. म्हणजे आपलं अटेन्शन फक्त 6 ते 10 सेकंडपर्यंतच असतं कोणत्याही गोष्टीला असतो. आता आपण जर थोडंसं विचार केला, YouTubeचा व्हिडिओ बघा, कोणते एज्युकेशनल व्हिडिओ असेल, YouTubeचा व्हिडिओ तुम्ही 20 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही पाहूच नाही शकत एका सिटिंगमध्ये. पण जर 20 मिनिटं जर मी तुम्हाला 10, 15, 20 रील्स दिले तर तुम्ही इझिली पाहू शकता. तर त्याचं एकच रिझन आहे की आपल्याजवळ सगळ्यांजवळ अटेन्शन डेफिसिट झालेलं आहे, ते फक्त आणि फक्त सोशल मीडियामुळे. तर जेव्हा आपल्याजवळ अटेन्शन डेफिसिट होतं, आपण एका ठिकाणी बसून 5-6 पेजेस, 10 पेजेस एका चॅप्टरचे वाचणं डिफिकल्ट आहे. तर हे जेव्हा आपण एक चॅप्टर्स एक पेजमध्ये डिवाइड करतो, तेव्हा काय होतं की आपण एक चॅप्टर इझी होतं वाचायला. तर आपण एक चॅप्टर बघतो, परत आपण आपलं काहीतरी काम करायला जातो, यू कम बॅक, यू स्टार्ट अगेन, यू रीड अनदर चॅप्टर. आपण कोणताही चॅप्टर मधात सोडत नाही. कारण की कोणताही चॅप्टर मधात सुटला आणि जर आपण ते 2 दिवस वाचलं नाही तर आपल्याला माहिती आहे आपण तो चॅप्टर विसरून जातो. आपल्याला परत ते पहिल्यापासून सुरू करावं लागतं. तर हे एक त्याचं खूप इम्पॉर्टंट वाटतं. ज्यावेळेस मी मुलांना शिकवते तेव्हा मी त्यांनाही सांगते की कधी पण तुम्ही कंटिन्युअस 1 तास अभ्यास नको करा. 20 मिनिटं अभ्यास करा, एक कोणतं तरी सेक्शन वाचा, 5 मिनिटं बोलत राहा, परत या, परत 20 मिनिटं अभ्यास करा, परत 5-10 मिनिटं करा. कारण की तुम्ही जेव्हा एकाच सिटिंगमध्ये खूप करता, तुमच्या काहीच लक्षात राहत नाही. तुम्ही आधीच सगळं विसरून जाता. तर हे जेव्हा आपण डिवाइड केलेलं आहे एक चॅप्टरमध्ये, एक पेजेसचं ते चॅप्टर जेव्हा डिवाइड केलेलं आहे, तर मला असं वाटतं की याच्यामुळे तुम्ही मुलांना सांगा की तुम्ही एक चॅप्टर वाचा, जास्त वेळ नाही, मे बी 5 मिनिटं घेतील, 10 मिनिटं घेतील. यू डू अगेन, यू डू युअर वर्क, यू कम बॅक अगेन, यू डू सेकंड चॅप्टर. आणि प्रत्येक चॅप्टरसाठी तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत कन्व्हर्स केलेलं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना वाचू दे एक चॅप्टर आणि कॅन डिस्कस विथ देम की काय आहे त्या चॅप्टरबद्दल. मला आठवते आता जेव्हा ते सर सांगत होते की मुलांसाठी हे काय इम्पॉर्टंट आहे. तर सध्या तर जास्त मुलं आहेत नाही इथे, खूप मोठे आहेत. पण मला असं वाटतं की अशा प्रोग्राम्समध्ये ना आपण आपल्या मुलांना घेऊन यायला पाहिजे. नाही तर आपल्या मुलांना, आपल्या नातवांना घेऊन यायला पाहिजे. खूपदा त्यांना कळत नाही, पण त्यांना बसू द्या. त्यांच्या हातात फोन नको द्या. कारण की जर तुम्ही त्यांच्या हातामध्ये फोन दिला तर त्यांचं इथेच कधी लक्ष राहणार नाही. त्यांना बोर होऊ द्या. बोर होणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही बोर व्हाल तेव्हाच तुम्हाला चांगल्या गोष्टींची जाणीव होणार. तर बोर होणं काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. आपण त्यांना जेव्हा फोन देऊ तेव्हा त्यांचं इकडे कधीच लक्ष राहणार नाही, त्यांचं लक्ष फोनमध्येच राहणार. तर त्यांना या, त्यांना बसवायला लावा, त्यांना हे सगळं ऐकायला लावा. आणि आपल्या घरी सुद्धा आपण एक सरांनी जसं सांगितलं धम्म एन्व्हायरमेंट असलं पाहिजे. पण ते धम्म एन्व्हायरमेंट तेव्हाच होणार जेव्हा आपण सुद्धा धम्माची आपल्याजवळ जाणीव असेल. जोपर्यंत आपल्याजवळ धम्माची जाणीव नसेल, आपण मुलांना कसं सांगू, मुलांना कसं प्रोत्साहित करू की धम्म म्हणजे काय. त्यांना धम्म म्हणजे फक्त आपण कोणतीही आपल्या घरी प्रोग्राम असेल आणि फक्त आपण त्यांना आता व्हाईट कपडे घालायचे आणि आता वंदना म्हणायची, तोपर्यंत जर आपण केलं तर त्यांना कधीच तिची ओढ लागणार नाही. ते डेली कन्व्हर्सेशनमध्ये धम्म येणं खूप इम्पॉर्टंट आहे. मला एक इन्स्टन्स जाणवतं की मी आय थिंक 6th की 7th मध्ये होते आणि त्यावेळेस ना म्हणजे त्या एज ग्रुपमध्ये ना खूप तुम्ही क्रिटिकल राहता प्रत्येक गोष्टीची की असं होऊ शकते का, असं पॉसिबल आहे का, हे असं खरं असेल का. तर माझी आई प्राध्यापिका माधुरी गायकवाड ते प्रत्येकाशी स्पीचेस वगैरे मध्ये जायचे आणि ते खूप मला सांगत राहायचे बुद्धिझमबद्दल. तर मी त्यांना फक्त प्रश्न विचारायचे की काही सांगते, खरं मध्ये बुद्ध असतील का. आता एवढे वर्षाचं आपल्याला कुठे माहिती खरं मध्ये बुद्ध असतील की नाही नसतील. 2500 वर्ष झाले, मी कोणीतरी काहीतरी लिहिलं असेल, जसं मेथॉलॉजी आपण मिथॉलॉजी म्हणतात. तर बुद्धिझम पण एक मेथॉलॉजीचाच प्रकार असेल. तेव्हा त्यांनी फक्त हेच म्हटलं माझ्या आईने की तू वाच आणि तू शोध की बुद्ध खरं मध्ये आहे की नाही आहे. तर म्हणजे फक्त त्यांनी कोणत्याही माझ्या गोष्टीला असं रफ डाऊन नाही केलं की अरे काय म्हणते की म्हणजे हे असं असे कसे प्रश्न विचारते. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक्नॉलेज करणं आणि प्रत्येक प्रश्नाला मुलांना सांगणं की तुम्ही फाइंड आउट करा, हे आता मला जाणवतं की किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जेव्हा बुद्ध म्हणतात की अत्तविकोभव की तुम्ही स्वतः प्रकाशित व्हा, जेव्हा ते एपिसोको म्हणतात की तुम्ही या, तुम्ही एक्सप्लोअर करा, तुम्हाला आवडत असेल तर करा, जेव्हा ते आपल्याला क्रिटिकल होणं म्हणतात, तर हे घरापासून सुरुवात होणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे आपण घरापासून ते जे संस्कार आहेत ते आपण मुलांमध्ये टाकलं पाहिजे. आणि
आणि जेव्हा मी हे पुस्तक वाचली तेव्हा मला एक खूप चांगलं एक इन्स्टन्स झाला. तर तुम्ही हे पुस्तक घ्यायला तुम्हाला समजेलच. पेज 5 मध्ये जेव्हा ते सांगत आहे की बुद्धांचा जन्म कसा झाला, तेव्हा आपण नॉर्मली जेव्हा आपण कोणतीही पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला कसं एक प्रसंग सांगतात तिथे ते थांबून ठेवतात. पण इथे जेव्हा ते सांगत होते तेव्हा त्यांनी एवढे सगळे ॲडजेक्टिव्स आणि वर्ब्स यूज केले की तुम्ही लिटरली ते इमॅजिन करू शकता की त्यावेळेस कसं होत असेल. म्हणजे जेव्हा ते एक प्रसंग सांगत आहे की जेव्हा महामाया त्या इथे गेले, मठामध्ये गेले, त्यांना ते कसं कसं दिसलं, तर ते प्रत्येक त्यांना कसं फील झालं, त्यांना काय काय दिसलं, त्यांनी प्रत्येक वेळेला छोट्या छोट्या पॉईंट्समध्ये त्यांनी काढलेलं आहे. छोटे छोटे सेंटेन्सेस बनवलेले आहेत आणि जेव्हा ते सेंटेन्सेस बनवतात आपली कुठेतरी इमॅजिनेशन सुरू होऊन जाते आणि आपण ते ॲक्च्युअलमध्ये म्हणजे एक इमॅजिन करू शकतो की अच्छा मे बी त्यांना हे म्हणायचं असेल. जेव्हा ते म्हणत आहे की तिथे त्यांना खूप फुलं दिसली आणि ते खूप प्रफुल्लित झाले, त्यांना ते खूप झाडं दिसले, त्यांना खूप सारे बर्ड्स वगैरे दिसले, तेव्हा जेव्हा ते जे डिस्क्रिप्शन करत आहे मला ते सांगता येणार नाही की तुम्हाला वाचायलाच पाहिजे. पेज 5 मध्ये आहे, पण जसे ते डिस्क्राईब करत आहे तुम्ही असं बघू शकाल की तुम्ही ते इमॅजिन करू शकता की अच्छा म्हणजे त्यावेळेस ते सगळं होत आहे. कारण की मी सुद्धा इमॅजिन करू शकते जेव्हा मी हे वाचत होते. तर मला असं वाटतं की मुलं जेव्हा हे वाचायला लागतील तर मुलं सुद्धा कुठेतरी त्यांची इमॅजिनेशन करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा याच्यामुळे सक्रिय होऊ शकते. ते सुद्धा इमॅजिन करायला लागतील आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यानेच आपल्याला लक्षात येतं जेव्हा आपण काही वाचतो आणि जे आपल्या डोक्यामध्ये आपण जेव्हा त्याचं पिक्चरायझेशन करतो त्याच्यानेच आपल्याला कोणतीही गोष्ट लक्षात राहते. तर ही ह्या पुस्तकांनी केलेली आहे. सेकंडली जेव्हा मी बुद्धिझम वाचते तेव्हा मी खूप सारे डिफरंट ऑथर्सचं मला बुद्धिझम वाचावं लागतं, बुद्धिस्ट फिलॉसॉफीज वाचावं लागतं. तेव्हा खूप सारे डिफरंट ऑथर्सनी कोणत्याही प्रसंगाला मी जसं सांगितलं खूप डिफरंट वेनी त्याला सांगितलेलं आहे. तर तो मेन प्रसंग एक असतो की बुद्धांनी परिवचन घ्यायचा का निर्णय घेतला की का असं वाटलं की त्यांना करायला पाहिजे. तर खूप सारे ऑथर्स आताही इंटरनॅशनल ऑथर्स आणि जे दुसरी कंट्रीजचे ऑथर्स आहेत ते आताही म्हणतात की त्यांना ते जेव्हा ते बाहेर गेले तेव्हा त्यांनी ते 3 डिफरंट टाईपच्या लोकांना पाहिलं. त्यांना असं वाटलं की आपल्याला सोडायला पाहिजे, तर ते रात्री निघून गेले. तर माझ्यामध्ये जी एक स्त्रीवादी व्यक्ती आहे त्याला हे म्हणजे कधी पटलेलं नाही की असं म्हणजे हे पॉसिबल नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही त्यांना एवढं मोठं म्हणतात आहे, जेव्हा तुम्ही त्यांना सम्यक समृद्ध म्हणत आहे, तर असं कसं त्यांनी त्यांच्या पत्नीविषयी विचार नाही केला, त्यांच्या मुलाविषयी विचार नाही केला. पण ह्या पुस्तकामध्ये मला असं वाटतं सरांनी खूप इझिली आणि क्लिअरली सांगितलेलं आहे की त्यांनी का असं केलं आणि या बुद्धानी धम्मामध्ये सुद्धा आहे. पण आपण बुद्धानी धम्म जर वाचू नाही शकत कारण की खूप मोठा आहे, तर मला असं वाटतं की हे पुस्तक आपण वाचायला पाहिजे. कारण की इथे एक रॅशनल बुद्धिझम कसं असलं पाहिजे, म्हणजे रॅशनॅलिटी कशी असली पाहिजे बुद्धिझममध्ये आणि बुद्ध कसे होते हे इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही पुस्तक फक्त माझ्या जनरेशन नाही तर तुमच्या जनरेशनसाठी नाही, पण सगळ्या जनरेशनसाठी आहे. कारण की मी एक असं गृहीत धरून नाही ठेवलं की सगळ्यांनाच बुद्ध माहिती आहे, आपल्या खूप सणांना बुद्ध नाही माहिती. तर हे खूप एक चांगलं वे आहे की आपण संध्याकाळी तरी जेव्हाही आपले मुलं बाहेरून येतात, ट्युशन्स असतात, क्लासेस असतात, तेही त्यांना करू द्या. पण घरी आल्यानंतर त्यांच्यासोबत ॲटलीस्ट 10-20 मिनिटं तरी बसा आणि त्यांच्यासोबत डिस्कस करा. खूपदा काय होतं की मुलं संध्याकाळी स्कूलमधून येतात, सॉरी ट्युशन्समधून येतात आणि आपण टी व्ही पाहत बसतो आणि मुलं सुद्धा आपल्यासोबत टी व्ही पाहत बसतात आणि आपण टी व्हीमध्ये काय पाहतो तेच सिरियल्स, ते सेम की सासवा सोना कशा झगडा करतात, कोण किती वाईट आहे, कसे षडयंत्र केले जातात, नाही तर दिवाळी कशी करायला पाहिजे, तेच आपण सगळं हे करत असतो. तर मुलांना मग धर्म कसं कळेल. तर आपण आता मे बी थोडे सिरियस बंद करायला पाहिजे, आपले पुस्तक घ्यायला पाहिजे, वाचायला सुरू केली पाहिजे. आणि अभ्यास तर इम्पॉर्टंट आहेच, पण अभ्यासासोबतच हे जे आपण जे एथिक्स नी काम करणं, एथिकली बनणं आणि आपण असं म्हणू शकतो की एक चांगलं ह्युमन कसं बनलं पाहिजे त्याच्यावरती सुद्धा जास्तीत जास्त आपला फोकस असला पाहिजे. तर मला असं वाटतं की प्रॅक्टिकल बुद्धिझम आणि प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन वे ऑफ लाईफ हे जे बुद्धांनी सांगितलेलं आहे ते मुलांपर्यंत राहायला पाहिजे, ते मुलांना आपण सांगायला पाहिजे. एक मला फक्त एक लास्ट उदाहरण द्यायचं आहे आणि मी थांबते. एक मार्था नुसोबो म्हणून एक फिलॉसॉफर आहे.
त्यांनी खूप सारे फिलॉसॉफी लिहिलेली आहे. त्यांनी इकॉनॉमिक्स फिलॉसॉफी पण लिहिलेली आहे अमर्त्य सेनसोबत, ज्यांना नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस कोणतीही सोसायटी फक्त इंजिनियर्स, डॉक्टर्स नाही तर कोणत्यातरी फक्त एक म्हणजे एज्युकेशनलमध्येच फक्त जाते, त्या सोसायटीमध्ये क्रिटिकल थिंकिंग कुठेतरी कमी होते. त्या सोसायटीमध्ये लोकांपर्यंतची भावना असेल नाही तर लोकांपर्यंत आपण सोसायटीमध्ये लोकांसोबत कसं राहायला पाहिजे, आपण एथिकली कसं राहायला पाहिजे ते कुठेतरी कमी होते. तर जर आपण ह्या सगळ्या एज्युकेशनसोबत जर आपण बुद्धिझम सुद्धा मुलांना देऊ शकलो तर मला असं वाटेल की आपण एक चांगले नागरिक घडू शकतो. कारण की अभ्यास करणं तर इम्पॉर्टंट आहेच, पण एक चांगलं माणूस बनणं, चांगलं नागरिक बनणं ते त्याहूनही इम्पॉर्टंट आहे. आणि लास्टमध्ये एक सर्वे झालेला आहे की नुकताच आय थिंक 2022 मध्ये जो सर्वे झाला, 2 सर्वे झाले, मी दोघेही सांगणार. फर्स्ट सर्वे असं झालं की लोकांमध्ये सध्या डिप्रेशनचं खूप प्रमाण आहे. आणि सर्वे असा झाला की भिक्खू आणि भिक्खुनींमध्ये डिप्रेशनचं प्रमाण नाहीच दिसतं. कारण की ते मेडिटेशन जास्त करतात, ते बुद्धांच्या तत्वांना जास्त घेऊन चालतात. आणि दुसरं सर्वे असं होतं की जे टीनेजर्स आहेत म्हणजे 12 ते 18 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत, 4 पैकी एका मुलाने तर मुलीमध्ये डिप्रेशन असतोच. ते कोणत्याही स्तराचं डिप्रेशन राहू शकते. एक खूप नॉर्मल डिप्रेशन असतो, मे बी पॅरेंट्स त्याला लक्ष नाही देत, आपल्याला असंच वाटतं की मुलाशी का बिहेव करत आहे, पण मे बी ते सिम्पटम्स असतील डिप्रेशनचे, नाही तर ते खूप सिव्हिअर डिप्रेशनपर्यंत पण जातं. आणि स्पेशली जेव्हा आता खूप सारे हार्मोनल चेंजेस होतात ह्या वयामध्ये, खूप सारे टेन्शन्स असतात, खूप कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतं, तर ह्या सगळ्यांमध्ये त्याचं प्रमाण येणं साहजिक आहे. तर हे जेव्हा सगळं होत आहे तेव्हा आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ॲज अ पेरेंट की आपण त्यांच्यासोबत बसू शकू, आपण त्यांच्यासोबत डिस्कस करू शकू हे सगळे गोष्टी, आणि आपण त्यांना बुद्धिझम आणि बुद्धांनी काय म्हटलेलं आहे त्याचं उदाहरण देऊन आपण त्यांचं जेवढं एक त्यांचं मनोबल वाढवू शकू आणि जेवढं आपण त्यांचं डिप्रेशन आणि जेवढं त्यांची टेन्शन कमी करू शकू, ते मला असं वाटतं की सगळ्या पॅरेंट्सनी ते करायला पाहिजे, सगळ्या पॅरेंट्सनी ते केलं पाहिजे. ॲट लास्ट मला हेच म्हणायचं आहे की ही पुस्तक जेही आता मी म्हणत आहे त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे की ही पुस्तक असलीच पाहिजे, आपल्या सगळ्यांच्या घरी ही पुस्तक असली पाहिजे. आपण तर वाचायलाच पाहिजे, आपल्या मुलांना सुद्धा घेऊन बसून हे वाचायला पाहिजे, त्यांच्यासोबत डिस्कस करा, ते क्रिटिकल असतील तर त्यांना त्यांची उत्तरं द्या आणि त्यांच्यासोबत सुद्धा क्रिटिकल राहा. थँक्यू, धन्यवाद. Stay focused. Gotta stay focused. Gotta calm down. Gotta relax. Gotta control it. Gotta control it. Be in my zone. Be in your zone. Be in your zone. Gotta find a cure. Gotta find a cure. A way to calm